तुम्हाला माहीत आहे का आपल्या महाराष्ट्रात गुहेत असलेलं मंदिर कोणाचं आहे? तर आज आपण तेच बघणार आहोत. दाभोळचं स्वयंभू चंडिका माता मंदिर. दाभोळमध्ये चंडिका देवीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि तिथली खासियत म्हणजे ते पांडवकालीन मंदिर आहे, जिथे आपल्याला जाण्यासाठी गुफेतून जायला लागतो आणि आतमध्ये अजिबात लाईट नाही आहे. दिव्याच्या उजेडावर तिकडे आपल्याला जायला लागतो. एकदम पुरातन असं स्थान आहे. तिकडे आता आपण जाणार आहोत थोड्याच वेळात. तर या मंदिराची कथा थेट पांडव कालाशी जोडलेली आहे. असं मानलं जातं की जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी या गुहेत तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन चंडिका माता तिथे प्रकट झाली. चंडिका देवीचं दर्शन घेण्याकरिता आपल्याला एका गुहेतून जावं लागतं आणि त्या गुहेत कोणत्याही प्रकारची लाईट आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त पणत्यांच्या प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा अनुभव येतो. जमनापुरी ऋषींना देवीने दृष्टांत दिला आणि त्यांच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्यांनी देवीचा शोध घेतला आणि पूजा अर्चा सुरू केली. देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे, म्हणजे मानवनिर्मित नसून नैसर्गिक पाषाणातून प्रकट झालेली आहे. साधारणपणे 3 ते 4 फूट उंच ही मूर्ती शेंदुराने मढवलेली असून अत्यंत तेजस्वी दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, इथे अनेक साऱ्या शंकराच्या अशा प्राचीन पिंडी आपल्याला बघायला मिळतात. तसेच व्हिडिओमध्ये जो गेट दिसतोय त्याच्या आतमध्ये म्हणजे अंडरग्राऊंड असा एक तलाव आहे असं ऐकायला मिळतं. आणि हा पहा, मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेला हा सुंदर झरा. इथलं पाणी इतकं शुद्ध आहे की त्यातले बारीक मासे देखील आपल्याला स्पष्ट दिसतात. आणि हे जे समोर दिसतंय हे कदाचित समाधीचं स्थान असावं. जर तुम्ही देखील दापोलीचा प्लॅन करत असाल तर दापोलीपासून 28 किलोमीटरच्या अंतरावर चंडिका देवीचं स्थान आहे, जे की दाभोळमध्ये आहे. तसेच दापोलीवरून तुम्हाला दापोली ते दाभोळ अशा कंटिन्युअसली बस सेवा चालू आहेत, त्यामुळे तुम्हाला येण्यासाठी सोपं होऊन जाईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.